हिट आणि रन कायदा रद्द व्हावा यासाठी काल दिवसभर ट्रकधारकांचा संप हा संपूर्ण ठिकाणी पाहायला मिळाला होता। महाराष्ट्रातही मोठा परिणाम जाणवत होता आणि महाराष्ट्रासोबतच मुंबईतही याचा परिणाम जाणवत असल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं। आज संप माघार घेण्याचं सांगितलं जाते, मात्र ज्या ठिकाणी काल शिवडीमध्ये शेकडो ट्रक टँकर उभे होते त्या ठिकाणी आज सुद्धा तेच ट्रक टँकर हे जैसे ते असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। इथल्या जे ट्रक ड्रायव्हर आहेत त्यांच्याकडून संप मिटल्याचं सांगितलं जाते, मात्र जर पाहायला गेलं तर जे शिवडी परिसरात जे ट्रक आहेत ते जैसे ते असल्याचं आपल्याला पाहायला मिळेल। आपल्यासोबत ट्रक ड्राइवर आहेत, क्या बताया गया है, ट्रक अभी भी जैसे थे रुके हुए? नहीं, फिलहाल हमें रात में ऐसी खबर मिली है कि हड़ताल समाप्त हुई है, लेकिन अभी क्लियर मालूम नहीं हुआ है। और फिलहाल मैं ये सरकार से अनुरोध करना चाहता हूँ कि ड्राइवरों का पक्ष भी ध्यान दिया जाए कि किस प्रकार का कानून है। ठीक है, अच्छी बात है, कानून लाया जाना चाहिए, सभी के पक्ष को ध्यान देना चाहिए। जिनकी मान लीजिए मौत हो जाती है एक्सीडेंट में, उनके भी पक्ष का ध्यान रखना चाहिए, लेकिन ड्राइवरों के पक्ष का भी ध्यान रखना चाहिए। क्योंकि एक्सीडेंट होता है, कोई ड्राइवर जानबूझ के भी एक्सीडेंट नहीं करना चाहता, कोई किसी की जो है हत्या नहीं करना चाहता, लेकिन अगर बाय द वे मान लीजिए एक्सीडेंट होता है तो ड्राइवर के पक्ष का ध्यान देना चाहिए कि ड्राइवर की गलती है क्या। लेकिन मुझे यहाँ ऐसा लग रहा है, या सभी ड्राइवरों को ऐसा लग रहा है कि एक तरफा निर्णय हो रहा है कि एक्सीडेंट हुआ और मान लीजिए किसी की जो है डेथ हो गई, ऐसा लग रहा है कि बस उसको सजा होनी ही होनी है। या संदर्भात तुमचं जे आंदोलन आहे ते सुरू आहे, त्यामुळे एकंदरीत जर पाहायला गेलं तर संप माघार घेतल्याचं सांगितलं जातं, अशा बातम्या आहेत असं यांच्यापर्यंत माहिती आहे। मात्र पूर्णपणे संप मिटला की नाही याबाबत ते कन्फर्म नाही, त्यामुळे एकंदरीत ज्या शिवडी परिसरात ज्या गाड्या आहेत त्या जैसे ते थांबून असल्याचं पाहायला मिळते। एवढं हरी नेगी सोबत नंदकिशोर गावडे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।